बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्यातील सारंगवाडी प्रकल्पामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झालाय। भाजपचे आमदार श्वेता महाल यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडली। बनावट कागदपत्र सादर करून टेंडर मिळवल्याचं प्रकरण होतं। वॉटर फ्रंट कंपनीला महाराष्ट्रामध्ये 6,700 कोटी रुपयांची कामं कंपनीकडून अधिकाऱ्याला आलिशान कार सुद्धा भेट दिल्याचा दावा महाल यांनी केला। प्रकल्पाची मूळ किंमत 2009 मध्ये 16 कोटीची होती आणि आजच्या घडीला 260 कोटीची त्याची किंमत झालेली। अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, टेंडरमध्ये खोटे कागदपत्रे स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्यांवरती तत्काळ निलंबाची कारवाई आपण करणार आहात का? ब्लॅक लिस्टेड व वादग्रस्त कंपनीला टेंडर देण्यात कोणाचा आर्थिक व राजकीय हितसंबंध होता याची चौकशी आपण त्या ठिकाणी करणार आहात का? 8, 17 व 20 किलोमीटर अंतरावरून माती मुरुम आणण्याचे प्रत्यक्ष ठिकाणी व रॉयल्टीचे रेकॉर्ड अधिकारी दाखवू शकतील का? या संपूर्ण प्रकल्पाची SIT स्थापन करून चौकशी केली जाणार आहे का? दरम्यान राजकीय पाठबळातून महाराष्ट्राच्या तिजोरीला ओरबाडण्याचा काम कंत्राटदार आणि मृदू आणि जलसंधारण विभागातील अधिकारी करत असल्याचा आरोप होतोय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंडारे यांनी। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या मृदू आणि जलसंधारण विभागाच्या उपविभागाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प जो आहे तो सारंगवाडीला होऊ घातलाय। मात्र या प्रकल्पामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जो आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अरुण हत्ती यांच्याकडून केला गेलाय। त्या संदर्भात अमळापूर पोलीस स्थानकामध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आलेली आहे। मी या मृदू आणि जलसंधारण विभागाच्या चिखली उपविभागामध्ये या ठिकाणी हजर आहे। नित्याप्रमाणे आजही येथील जे अधिकारी आहेत शिंदे ते हजर नाही आहेत, मात्र कर्मचारी या ठिकाणी काम करत आहे आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात। याच कार्यालयाच्या माध्यमातून जो प्रकल्प अवघ्या 16 कोटीचा होता तो 9-10 वर्षांमध्ये तब्बल 280 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि अजूनही हा प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाहीये। या प्रकल्प जेव्हा वॉटर फ्रंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिला गेला तेव्हा या कंपनीने बनावट दस्तऐवज या प्रकल्प मिळवताना या ठिकाणी दिले होते। बनावट गाड्यांचे RC बुक या ठिकाणी दिल्या होत्या। ज्या गाड्यांचे नंबर तपासले असता पुण्याच्या जे काही बसेस आहेत त्या बसेसचे हे नंबर निघाले। अशा पद्धतीने हा संपूर्ण मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार जो आहे या सारंगवाडी प्रकल्पामध्ये गेला। सातत्याने या भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना देखील कुठल्याच प्रकारची दखल जी आहे कार्यालयामार्फत घेतली जात नाहीये। पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे आणि पोलिसात तक्रार दिल्यानंतरही तब्बल 3 वेळा अमळापूर पोलिसाचे ठाणेदार जे आहेत त्यांनी या संपूर्ण अधिकाऱ्यांना या ठिकाणी पत्र पाठवले की तुम्ही आम्हाला आवश्यक माहिती द्या। अजूनही त्या पत्राची देखील दखल जी आहे या कार्यालयामार्फत घेण्यात आलेली नाहीये। त्यामुळे एकंदरीतच नेमकं घोंगळं भिजतंय कुठे हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। सातत्याने इतक्या मोठ्या रकमेचा जर अपहार होत असेल, सरकारी तिजोरीवर डाका टाकला जात असेल तर हे सरकारी कर्मचारी सरकारसाठी काम करतात का कंत्राटदारासाठी काम करतात, भ्रष्टाचार करण्यासाठी काम करतात, असा एक मोठा यक्ष प्रश्न जो आहे या निमित्ताने उपस्थित होतोय। वेळोवेळी आम्ही देखील पाठपुरावा घेण्याचा प्रयत्न केला, अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र चिखलीच्या उपविभागाचे अधिकारी असतील शिंदे किंवा मग बुलढाण्याचे जे काही या ठिकाणी मृदू आणि जलसंधारण विभागाचे प्रमुख आहेत मुंडे ते देखील आपल्या कार्यालयामध्ये नेहमीच गैरहजर असल्याचं चित्र पाहायला मिळते। कुठेतरी राजकीय पाठबळ यांना मिळतं की काय असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो, कारण की राजकीय पाठबळाशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे हा भ्रष्टाचार करणं शक्य नाहीये। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। पोलिसांना हे संपूर्ण अधिकारी जे आहेत मृदू आणि जलसंधारण विभागाची माहिती का देत नाहीत हा एक मोठा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतो। त्यामुळे कुंपण शेत खात आहे की काय असा एक प्रश्न या निमित्ताने विचारला जातोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।